जोश जितनी तारीफ की जाए उतनी कम। हालांकि उनकी उंगली फ्रैक्चर हो चुकी है। फिलहाल अभी ग्लव्स पहने हैं, लेकिन अगर ग्लव्स के अंदर देखें तो उंगली में काफी बड़ी चोट लगी थी। कैच पकड़ने के बावजूद भी मैदान में रहे, फील्डिंग की और अब बल्लेबाजी के लिए वो भी ओपनिंग के रूप में जानते इको वॉरियर्स। इको वॉरियर्स और सतीश खरात कि ये मैच जीतना कितना जरूरी है। भारी बॉलिंग केली हमने थोडं दोनों दोन्ही. लेकिन कहीं ना कहीं पावर प्ले के 6 ओवर में हमें पता चलेगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा। टीम मध्ये पण इकडे होतो त्याच्यामुळे. फिर से एक बार आज जिम्मेदार रहेंगे। अगर मैं गेंदबाजी की बात करूं तो आइकॉन खिलाड़ी राजू परचा के और उनके साथ शिवा सर, विकास राठौर, संतोष स्वामी, सुपान थलंगे, तरी केले गेले दोन्ही. 137 रनों का टारगेट है। 12 निघाले नाही त्याला माय. 12 मध्ये 6. हो 12 मध्ये 6 18 ज्यादा बड़ा तो नहीं, लेकिन फाइट कर सकते हैं। इतने रन तो यहाँ पर बना चुके हैं मुंडे फाइटर बालाजी मुंडे। चोट के चलते फिलहाल इस पूरे टूर्नामेंट से बाहर है, लेकिन जिस तरीके से अब तक क्रिकेट खेली है पूरे मैचेस में, चाहे वो लीग मैचेस हो या फिर ये सेमीफाइनल। सतीश खरात उनकी कमी खेलने का मौका अब तक दिया नहीं है। बालाजी मुंडे साहब एक अच्छे खिलाड़ी और उतने अच्छे इंसान भी, एक कृषि अधिकारी है और जो नामचीन टूर्नामेंट होता है केपीएल किन्वर्ट प्रीमियर लीग, उस टूर्नामेंट के आयोजन समिति के मेंबर भी हैं बालाजी मुंडे सर, विकास राठौड़, शिवा सर, उनकी पूरी टीम। और वहां पर मुझे स्कोरिंग करने का पहला मौका दिया था। जिस तरीके से वहां पर आयोजन रहा और वहां पर जिस तरीके से जुनून है, चाहे वो खिलाड़ी हो या फिर पूरी किन्वर्ट, राजू परचा. और मेहमान नवाजी के तो क्या कहने। राजू परचा के पावर प्ले का पहला ओवर 8 दिवस सामना करेंगे सतीश खरात, थर्डमैन और डीप पॉइंट का खिलाड़ी पीछे। नांदेड क्रिकेटचे उभरते सितारे परमभाऊ काळे. उभरते म्हणायचं. अच्छी गेंद यहाँ पर अपील की थी, लेकिन मुझे लगता है जी नहीं, कोई संपर्क नहीं गेंदों बल्ले का। और हार्ड हिटर बल्लेबाज, चाहे वो टेनिस बॉल हो या फिर लेदर बॉल, परम काले, इनका आगमन हो चुका है, उनका भी वेलकम है। और साथ ही साथ इस मैच को काफी करीब से देखते हुए आज जिन्होंने सेमीफाइनल 1 का टॉस किया, नामदेव मध्य रेड्डी सर, उनका भी वेलकम है। और मेरे कमेंटेटर साथी मराठी समालोचक सचिन पाटिल सर, भोकर की एक बुलंद आवाज। फिलहाल कदम का इस्तेमाल किया, एक अलग इंटेंट, एक अलग मानसिकता के साथ। पहली गेंद में अटैक और दूसरी गेंद पर स्टेप आउट, वहां पर सतीश खरात। नाही नाही ठीक. देसाई गजू सगळे जरी या अंजना वगैरे. मुझे लगता है अपने इरादे साफ वहां पर कर दिए कि हम किस मानसिकता के साथ उतरे ये रन चेस करने के लिए सेमीफाइनल मैच में। हे नुसतं पोजर झालं. राजू परचा के आइकॉन खिलाड़ी है, चाहे नांदेड़ हो या फिर औरंगाबाद, कोने कोने में जाकर गेंदबाजी हो या फिर बल्लेबाजी, एक काफी बड़ा नाम। और सेमीफाइनल मैच में कहीं ना कहीं इनके ऊपर आज जिम्मेदारी रहेंगी कि शुरुआती ओवरों में नई गेंद से विकेट दिलाए अपनी टीम के लिए। और ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑपरेटर कैमरामैन नीरज, सचिन, हर्ष और साहिल, इन्होंने तो काफी बखूबी काम किया। अब तो स्लिप भी लगा दी है राजू परचा की। इस बार बाहरी किनारा लगा था, गली पर खिलाड़ी तकरीबन 4 कदम थोड़ा सा आगे, वहां पर सुमित पुनगे। पॉइंट पर देखें तो संतोष स्वामी थर्डमैन पर एक खिलाड़ी है, डीप पॉइंट पर विकास राठौर। तो आक्रामक सोच के साथ यहां पर गेंदबाजी और आक्रामक शैली के गेंदबाज है राजू परचा के। चाहे परिस्थिति कैसी भी हो, चाहे
पहला मैच हो या फिर नॉकआउट मुकाबला। लेकिन यहां पर स्टेप आउट फिर से सतीश खरात, लेकिन कहीं ना कहीं लाइन और लेंथ को थोड़ा सा खींचा था 6-8 मीटर के दायरे में। अब तक तो उतना स्विंग हमें देखने मिला नहीं है क्योंकि गेंद उतने आगे डाली नहीं है अब तक राजू पर्चा की। एचजी क्लब का बॉल है, कहीं ना कहीं अगर आगे गेंदों को डालेंगे, जिस तरह के स्विंग कराएंगे, अगर आप में वो कला मौजूद है तो मुझे लगता है कहीं ना कहीं नए गेंद का आप फायदा उठा सकते हैं। लेकिन जिस तरीके से विकेट अब तक मुझे नजर आ रहे, शायद बल्लेबाजों के लिए थोड़ा सा ऊपर अनुकूल नजर आएगा। इस बार थोड़ा सा वहां पर फील्डिंग में चेंज, गली से हटाकर शॉर्ट फाइनलिंग में वहां पर खड़ा किया है सुमित पुणगे को। ओवर की समाप्ति, मेडन ओवर राजू पर्चा के। पहला ओवर यहां पर मेडन। T20 में इतना आसान होता नहीं है मिडल ओवर डालना। और कहीं ना कहीं दोनों टीमों के चाहने वाले, उनके सपोर्टर्स यूट्यूब से इस मैच को काफी करीब से देखते हैं, उनका भी धन्यवाद। चाहे वो नांदेड़ हो, किन्वट हो या फिर मराठवाड़ के किसी भी कोने में या फिर दुनिया के किसी भी कोने में। और पावर प्ले का दूसरा ओवर गेंदबाजी के लिए राव साहब सूर्यवंशी। और टारगेट लक्ष्य चाहे कितना भी, अगर आप अच्छी गेंदबाजी, आप अच्छी फील्डिंग अगर करते, क्या गेंद डाली है, वाह। लेफ्ट आर्म तेज गेंदबाज जब जब ऐसी गेंदें डालते हैं तो कहीं ना कहीं कठिनाई का सामना करने मिलता है। इस बार ऐसा लगा कि शायद गेंद एंगल के साथ अंदर की रहेंगी, खेला भी उसी के लिए था, लेकिन गेंद पड़ने के बाद काटा बदला, बाहर की ओर निकली। राव साहब सूर्यवंशी, मुझे तो लेफ्टी मिचेल स्टार्क नजर आ रहे। इस बार पड़ती हुई गेंद बीट हुए वहां पर विकेट कीपर साथ स्लीपी खिलाड़ी, अंपायर का इशारा देखना पड़ेगा। जी हाँ, बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गई, थोड़ी सी वहां पर छोटी गेंद कर बैठे राव साहब देशमुख। शायद मुझे लगता है कि थोड़ी सी बातचीत कहते हैं संतोष स्वामी की, नई गेंद है, आप थोड़ा सा आगे डाल सकते हैं, स्लीप वहां पर लगाइए, थोड़ा सा गेंद को स्विंग होने का मौका दीजिए। अच्छा प्रयास, अच्छा ट्राई वहां पर किया था, लेकिन इतना आसान होता है जब जब गेंद का अंदरूनी किनारे या बाहरी किनारा लगता है। शंकर अन्ना बिनमवार विकेटों के पीछे विकेट कीपर। जी हाँ, यहाँ पर भले ही मुझे लगता है वाइट जरूर होंगे, लेकिन सोच काफी अच्छी। कहीं ना कहीं अभी भी स्विंग के तलाश में, अगर स्विंग कराएं तो आगे तो डालना पड़ेगा, वो तकरीबन जो 3 मीटर का दायरा है, लेकिन यहां पर थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन। इस बार लाजवाब फील्डिंग, नाम है शिवा, वाह। अगर ये गेंद यहां से निकल जाती तो निश्चित रूप से चौका था, लेकिन क्या फील्डिंग की है शिवाजी जाधव। हमारे कैमरामैन से मैं रिक्वेस्ट करूंगा, भैया थोड़ा कैमरामैन जूम करे, रिप्ले में आप देख सकते हैं शिवाजी सर है या फिर जॉन्टी रोड्स। तकरीबन 4 खिलाड़ी ऑफसाइड 30 यार्ड घेरे के दायरे में, शॉर्ट मिडिल पर केवल एक खिलाड़ी शिवाजी जाधव, कहीं ना कहीं रन बचा अपनी टीम के लिए। फिर से एक बार अच्छा शॉट, यहाँ पर रन की मांगे, जोखिम भरा रन हो सकता है, और मुझे लगता है कहीं ना कहीं इसे कहते हैं आप बैल मुझे मार, खुद से ही खुदकुशी कर बैठे, क्योंकि वहां पर उस रन के लिए तैयार नहीं थे सतीश खरात, लेकिन विजय मोड़ के तो निकल पड़े थे।
मुझे लगता है कहीं ना कहीं अपने साथी खिलाड़ी के चलते अपना विकेट वहां पर सेक्रीफाइस किया। चाहे तो वापस आ सकते थे, मना कर सकते थे। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो संतोष स्वामी। मुंडे फाइटर्स नहीं आना जब तक हम पर नहीं कहेंगे। चलिए अब जो बच्चे पानी लेकर आए उनसे भी निवेदन है, गाड़ी और रेटी दे दो तुम। जल्दी आए और जल्दी बाहर जाए। जल्दी चलो। बैट्समैन आ चुके हैं मोहम्मद शमीम। ये मत हो सही। चलो चलो, हाँ विकेट गिरा तो आ सकते हैं, लेकिन तुरंत आना है, तुरंत आपको जाना है। प्रैक्टिस में दे। रनआउट के रूप में पहला विकेट यहाँ पर खो चुकी है। तरी 2 मैच चालले, एकच मैच चालली. एम्प्लॉयज प्रीमियर लीग 2025 दूसरा सेमीफाइनल मैच अजिंक्य 11 और भूमि वॉरियर्स के बीच इसके बाद खेला जाएगा। थोड़ी सी तालमेल में कमी और रनआउट के रूप में वहां पर सतीश खरात को जाना पड़ा। फिलहाल बड़े शॉट के लिए गए थे, लेकिन गेंद ऑप्शन के बाहर वाइड जोर में मिलेगी। लेकिन इस बार मुझे लगता है सोच और गेम प्लान कुछ अलग। मोहम्मद शमीम नंबर 3 पर पिछले मैच में 43 रनों की पारी खेली थी। पावर प्ले में काफी विस्फोटक बल्लेबाजी की थी वहां पर मोहम्मद शमीम ने। फिलहाल स्कोर है 7 रन। इस बार बड़ा शॉट, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर है लेकिन संतोष स्वामी काफी दूर उनसे। अच्छी फील्डिंग, रन रोके अपने टीम के लिए। जहां बड़े शॉट के लिए गए थे, मुझे लगता है शायद थोड़ा सा गेंद उतने तरीके से मिडल नहीं कर पाए, थोड़ा सा निचले भाग पर वो गेंद लगी। लेकिन 2 रनों का इजाफा विजय मोड़ के खाते में। राव साहेब सूर्यवंशी मुंडे फाइटर. इस बार हल्का तो खेला, अच्छा प्लेसमेंट वहां पर गैप में खेला है। फिर से एक बार 2 रन की मांग है। अच्छा तालमेल वहां पर दोनों फील्डर का और मौका था, यहां पर समय था। 11 रन 1 विकेट 2 ओवर के बाद इको वॉरियर्स 2 ओवर के बाद स्कोर है 11 रन 1 विकेट के नुकसान पे 137 रनों का टारगेट है। मोहम्मद शमीम और विजय मोड़के, अतर मोहम्मद, संदीप शिंदे, सचिन धनगे, नामदेव मुंडे, प्रवीण राठौड़। बैटिंग ऑर्डर, मिडल ऑर्डर मुझे लगता है काफी मजबूत नजर आ रहा है। लेकिन पावर प्ले के अभी भी 4 ओवर का खेल बचा है। राजू परचा के पहला ओवर मेडन, फिर से एक बार तीसरा ओवर उन्हें गेंदबाजी के लिए बुलाया वहां पर कप्तान ने। आयोजक तो त्यानं दिसलं. थोड़ा सा फील्डिंग में चेंजेस करना चाहते हैं वहां पर राजू परचा के। पण मग ती आपली एक डीप स्क्वायर लेग और एक डीप थर्ड मैन। अशी कशी फिल्डिंग लावली. राजू परचा के मुंडे फाइटर्स के विकेट टेकर गेंदबाज आए कौन खिलाड़ी।
इस बार गेंद हवा में थी, राजू परचा के। मुझे लगा है थोड़ी अजीब और गरीब फील्डिंग, क्योंकि पहली मर्तबा 2-2 शॉट थर्डमैन। हॅलो सर, ऐक ना. जहां पर चौका गया था उसके बाद थर्डमैन खिलाड़ी पीछे क्या है, राजू परचा के। मुंडे फाइटर से मैं निवेदन करूंगा जितना जल्दी हो सके ओवर डालने की कोशिश करें, ज़्यादा समय ना लगाए। इसके बाद हमें दूसरा सेमीफाइनल मैच खिलाना बाकी। विकास थोड़ा लेट हो रहा बॉलिंग में। फिर से एक बार शायद यहाँ पर थोड़ी सी तालमेल की कमी है वहां पर विजय मोड़के की, लेकिन अच्छा कॉल वापस भेजा। इससे पहले एक रनआउट के रूप में विकेट गवा चुकी है, लेकिन अब तक अच्छी गेंदबाजी राजू परचा की। एक चौका जरूर आया, लेकिन वो किनारा लगभग शॉट थर्डमैन के सर के ऊपर से वो गेंद गई थी। तीसरे ओवर का खेल जारी, स्कोर है 16 रन। आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ झुंज देत आहेत, कारण जर पाहिलं गेलं थोडासा मिसफील्ड आणि बाजूच्या खेळाडूंचा जो आवाज आपण पाहिला, कारण विजय किती महत्वाचा या सामन्यामध्ये याहून आपल्याला शिकायला मिळेल। प्रत्येक चेंडूवर आवाज केला जातो, प्रत्येक चेंडूवर आपल्याला इथे प्रोत्साहन वाढवताना मिळते। या दरम्यान फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, जर पाहिले गेलं सुंदर गोलंदाजी होती, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं अगदी त्या प्रकारची गोलंदाजी। आपण जर लेग साईडची दिशा पाहिली गेली तर केवळ एक क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये पंचांच्या बाजूला उभा केलाय, आणि बाजूचे क्षेत्ररक्षक जर पाहिले गेले तर पूर्ण ऑन साईडला आहेत, आणि त्याच प्रकारची म्हणजे त्याच दिशेमध्ये गोलंदाजी केली जाते। परंतु फलंदाज जर बघितले गेले मोहम्मद शमी एक अनुभवी फलंदाज आहेत, आणि तेवढीच अनुभवी तिथे गोलंदाजी पाहायला मिळते। यावेळेस आखोडत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर तेज स्तरावर उंचावलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तिथे एक अनुभवी गोलंदाज राजू परचाके, ज्यांचं पहिलं षटक जर पाहिलं गेलं तर निर्धाव षटक होतं। दिमाखदार खेळ इथे पाहायला मिळतो। ज्या प्रकारे म्हणलं जातं क्रिकेट हा केवळ शारीरिक कसबतीचा खेळ नसून तो बौद्धिक क्षमतेला चॅलेंज करणारा खेळ आहे, आणि त्याच प्रकारचा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे हा क्रिकेटचा सामना खेळला जातोय, दोन्ही संघाकडून रणनीती आखली जाते। पुन्हा एकदा यावेळेस बॅटचा टॉप लागला राजू परचाके त्याच्या खाली, आणि राजू मात्र नाही सोडणार, आणि याबरोबर संघाला लागलेला एक मोठा आदरा, मोठा गडी बाद शमी मोहम्मद तंबूत परततोय, आणि त्याचं विकेटचं श्रेय मात्र जाईल राजू परचाके या गोलंदाजावर। कारण ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ज्या प्रकारचे प्लॅन त्यांनी केले, वाह, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि मोहम्मद शमी एक आक्रमक खेळाडू, या संघाच्या फलंदाजीचा धुरा मात्र तंबूतून निराशाजनक वापस जातोय, आणि याबरोबर तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिळालेला हा दुसरा हादरा इको वॉरियर्स या संघाला। 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा 2 गडी बाद। अजूनही जर पाहिले गेले तर 102 चेंडूमध्ये 120 धावांची आवश्यकता आहे इको वॉरियर्स या संघाला। सचिन धनगेसर कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट, कारण
संघ थोडासा अडचणीत सापडलाय. आता मात्र संघाला उभा राहावं लागेल आणि त्यासाठी या संघाचे सरसेनापती कॅप्टन कर्णधार संघनायक फलंदाजीसाठी येत आहेत. अजूनही पाहिले गेलं तर 102 चेंडूमध्ये 120 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, रणनीती आखली जाते, प्लॅन केले जात आहेत. मुंडे फायटर्स संघ अतिशय प्रोफेशनल खेळाडू सारखा भरणा असलेला संघ आणि त्या प्रकारची अगोदर फलंदाजी यानंतर गोलंदाजी पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. परंतु इको वॉरियर्स संघाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर अजूनही पाहिलं गेलं तर 102 चेंडूमध्ये 120 धावांची आवश्यकता असणार आहे. बघूया कसा सामना करतील या भेदक गोलंदाजीचा इको वॉरियर्स संघाचे फलंदाज. आपल्या सोबत आणखी एक प्रदीप माळी सर हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपला वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावली. तुमचं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. अजून जर पाहिले गेले तर मध्ये सर सकाळपासून या सामना पाहण्यासाठी अगदी आमच्या सोबत जोडले गेले आहेत. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की एम्प्लॉईज प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिलं या स्पर्धेमधला पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जातोय. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल. टोपी त्यामुळे अतिशय रंगतदार सामना. आणि जर पाहिले गेलं मुंडे फायटर संघाचं बॉडी लँग्वेज तर थोडस सकारात्मक दिसते मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत खेळ केला. राजू परचाके एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि त्या अनुभवाचं प्रदर्शन मात्र त्यांच्या गोलंदाजीतून त्यांना दाखवले. आता रावसाहेब शिंदे सूर्यवंशी 20वा गार्डन यांनी गोलंदाजी मार्कवर त्यांनी पहिले षटक सुंदररित्या हाताळलं होतं. गडी बाद केला होता. थोडस बॅट बदलाची फलंदाजाला. अजून 120 धावांची आवश्यकता. 137 धावाचा पाठलाग करताना 17 धावावर 2 गडी बाद झालेले आहेत. सामना मात्र रंगतदार होतोय. मी दोन्ही संघांना आणखी एकदा सूचना सांगतो कारण या सामन्याला जेवढा वेळ लागला या स्पर्धेमध्ये एकाही सामन्याला एवढा वेळ लागलेला नाहीये. त्यामुळे थोडासा लवकर सामना चालू करायचा आहे. आपण जर पाहिलं गेलं तर अतिशय स्लो ओव्हर रेटने सामना खेळवला जातोय. मी दोन्ही पंच आणि दोन्ही संघांना विनंती करतो. हो सर, दोन्ही संघांना सांगतो, मी तुम्हालाच म्हणत नाहीये, वैयक्तिक दोन्ही संघांनाही सूचना आहे की सामना लवकर खेळवायचा आहे. करंट रन रेट जर पाहिले गेले तर 5.67 चालू धाव होती आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिले गेले तर 7.06. शार्प 2 वाजता सामना चालू करायचा यानंतरचा. त्यामुळे मी दोन्ही संघांना सूचना करतो, पंच या गोष्टीकडे लक्ष असू द्या. लवकरात लवकर सामना खेळून घ्यायचा आहे दोन्ही खेळाडू. या दरम्यान पुन्हा एक चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी रावसाहेब सूर्यवंशी यांच्याकडून पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात. 20वा गार्डन यांनी रावसाहेब सूर्यवंशी आणि विजय मोडके सर. यावेळेस मात्र क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तो गोलंदाजाचा या चेंडूचं वर्णन केलं तर थोडासा आकृत्या लेनचा हा चेंडू होता. तो फटका स्क्वेअर लेगच्या त्यांनी फलंदाजाने अगोदर पाहिले स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक उभा केलेला नाहीये. त्यामुळे फटका त्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न होता परंतु फटका बॅटशी संपर्क झालेला नाहीये. पुन्हा तोच फटका तिथे पाहायला मिळाला आहे. परंतु चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तिथे सूर्यवंशी सरांकडून आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिले गेले तर एकापटीचा विचार केला तर थोडीशी कमी धावसंख्या धावफलकार लागली गेली होती. परंतु ज्या प्रकारे त्यांचा डिफेन्स चालू आहे, ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारे त्यांचे प्लॅन यूज मध्ये येतात, ती मात्र त्या संघासाठी चांगली बाजू आहे. यावेळेस मात्र फटका बॅटशी कनेक्ट झालाय. चेंडू हवेमध्ये
विरुद्ध दिशेमध्ये राजू परचाके चेंडूचा पाठलाग करताय. चेंडूला सुरक्षित अडवलं गेलंय काय प्रश्नचिन्ह आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत. पंचाचा इशारा आलाय, अडवलं गेले आणि 2 धावा असतील. माफ करा, शिवाजी जाधव आणि राजू सर हे दोन्ही फलंदाज होते, क्षेत्ररक्षक होते. आपण जर पाहायला गेलं तर या संघाचं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे शिवाजी जाधवने चेंडू अडवला होता, त्यानंतर पाहिलं गेलं तर स्वामी सरांनी चेंडू अडवलं होतं. ते एनर्जी चांगली आहे संघाची, सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या संघामध्ये अद्याप तरी पाहायला मिळतोय. पाहू शकता पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतेही हेजिटेशन नाहीये थ्रो मारण्यामध्ये, कारण त्यांना विकेट पाहिजेत, विकेट महत्वाचे आहेत. परंतु फलंदाजीच्या संघाकडून जर काही बोललं तर त्यांच्यासाठी गरज आहे ती मात्र एक चांगल्या धावेने भागीदारी करण्याची. कारण या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपल्याला अजूनही टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. या दरम्यान फटका मात्र समोरच्या दिशेमध्ये, काय दिमागदार फटका. चेंडू बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा ट्रॅव्हल करतोय. 1 बॉल्स डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पार, चौकार. अगदी समोर टाकलेला चेंडू होता, त्या चेंडूचा पेसचा यूज केला आणि चौकार प्राप्त केला फलंदाज सचिन धनगे सरांनी. सचिन धनगे सरांबद्दल बोलायचं झालं तर हे पहिल्या चेंडूचा सामना करत होते. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पहिल्या चेंडूवर आपले इंटेंट, आपले इरादे स्पष्ट केलेत, चौकार प्राप्त केलाय. या चौकाराच्या सहाय्याने जर पाहिलं गेलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 24 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत. 5वं षटक टाकलं जाते. अजून जर ते टाकण्याच्या पूर्वी मी सांगू इच्छितो, अजून जर पाहिलं गेलं 96 चेंडू मध्ये 113 धावांची आवश्यकता आहे इको वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच भेदक मारा रेल्वे स्टेशन इन राजू परचाके सर आपल्याला पाहायला मिळतील. आणि स्ट्रायकर एंडला जम धरून फलंदाजी करतायत विजय मोडके सर. अद्याप तरी सुंदर फलंदाजी, संयमपूर्ण फलंदाजी. 12 चेंडू मध्ये 13 धावांवर फलंदाजी करतात विजय सर. या खुर्त्या लेंथचा चेंडू, परंतु पंचाचे हात समांतर झाले. वाईट बॉल कॉल असणार आहे. रंगतदार सामना, पहिला सेमीफायनल ज्या प्रकारे खेळायला पाहिजे, ज्या प्रकारे आपण अपेक्षा करतो त्या प्रकारचा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. पैसा वसूल सामना होतो. राजू परचागेचा भेदक मारा आणि त्यासमोर ज्या प्रकारे फलंदाजी करतात विजय मोडके सर, ती सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. या दोघांमध्ये चुरस आहे. पुन्हा एकदा खुर्त्या टप्प्याचा चेंडू, चेंडूचा यूज, पेसचा यूज करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही. क्षेत्ररक्षक होता अगदी जर पाहिले गेले तर थर्डमॅनला. पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा. 5वं षटक टाकलं जाते. यानंतर पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जाईल. गोलंदाजी मार्कवर भेदक मारा करतायत रेल्वे स्टेशन इनने राजू परचाके सर. कारण त्यांच्या अगोदरच्या षटकामध्ये जर पाहिले गेले तर एक मोठा विकेट त्यांनी मिळवला गेला होता. इनफॉर्म फलंदाज शमी मोहम्मदला बाद केलं होतं. पुन्हा खुर्त्या टप्प्याचा चेंडू, तेच तर्रार गोलंदाजी पोहोचते राजू परचाके या गोलंदाजाकडून. धावसंख्या स्थिरावलेली आहे 26 धावा. 5वं षटक या सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगचं टाकलं जाते. महत्वाचं षटक आहे कारण यानंतर मात्र केवळ 1 षटक पॉवर प्लेचा शिल्लक राहणार आहे. पुन्हा खुर्त्या टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. काय प्रयत्न आहे भाऊ, प्रयत्नाचे मात्र 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील गोलंदाज राजू परचाकेला. ज्या प्रकारे ते संधी निर्माण करतायत, चान्सेस निर्माण करतायत, परंतु झेल झालेला नाही. फलंदाजाला मिळालेली संधी, या संधीचं मात्र सोनं करावं लागेल फलंदाजाला. कारण इको वॉरियर संघाला जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर अजूनही 93 चेंडू मध्ये 110 धावा काढायचे.
त्या धावा काढाव्या लागतील. विजय मोडके फलंदाजीसाठी स्ट्रायकरला फलंदाजी करतील सर. आकृत्या टप्प्याचा चेंडू वारंवार त्या दिशेमध्ये आकृत्या टप्प्याची गोलंदाजी केली जाते. जेवढी सुंदर गोलंदाजी तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण या संघाकडून पाहायला मिळालं अद्याप तरी. आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये त्यांचे खेळाडू सुद्धा त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं प्रोत्साहन वाढवताना नक्कीच एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. गरज असते त्या प्रकारची आणि त्याच प्रकारचं काम करतायत. पुन्हा गोलंदाजी मार्कवर मोठं रनअप राजू परचाके रेल्वे स्टेशन गोलंदाजी. पुन्हा आकृत्या टप्प्याचा चेंडू या दिशेमध्ये मात्र चेंडू वारंवार जात आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षक थोडा फाईन झाला तर होऊ शकते, परंतु आपण पाहू शकता पुन्हा एकदा बदलाव राजू परचाकेकडून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. कारण सचिन धनगे सर या खेळाडूची फलंदाजी राजू परचाके सरांना माहित आहे ज्या प्रकारे ते फलंदाजी करतात. त्यामुळे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये एक अतिरिक्त खेळाडू तैनात केलाय. पॉवर प्लेचे षटक आहेत. थर्ड मॅनला एक अतिरिक्त खेळाडू जे की आपण 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडूची मुभा असते ते दोन्ही क्षेत्ररक्षक थर्ड मॅन एक्स्ट्रा कव्हर. आणि या क्षेत्ररक्षणाच्या बळावर ही गोलंदाजी केली जाते. राजू परचाके सुंदर गोलंदाज आहेत आणि सचिन धनगे तेवढंच चांगले फलंदाज म्हणू शकतो आपण. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट वरती चेंडू बरोबर लागलेला नाहीये परंतु धाव घेण्यापासून वाचू शकणार नाही क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 गडी बाद 29 धावा. अजूनही जर पाहिलं गेलं तर 90 चेंडूमध्ये 108 धावांची गरज असणार आहे आणि या षटकाच्या नंतर मात्र पॉवर प्ले संपणार आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो की सामना लवकर खेळवायचा आहे वेळ न लावता. त्यामुळे मी मैदानाच्या आतमध्ये येणारे ते पाणी घेऊन येणारे मुलं आहेत त्यांना विनंती करतो की आपण वारंवार जायचं नाहीये. मुंडे फायटर संघाची गोलंदाजी मात्र चांगली आहे परंतु फलंदाजीचा जर विचार केला सतीश खरात बाद झाल्याच्या नंतर त्यानंतर मोहम्मद शमीम सुद्धा बाद झालेत. विजय मोडके सर आणि सचिन धनगे सर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आहेत. त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर अत्तर मोहम्मद सर, संदीप शिंदे, नामदेव मुंडे, प्रवीण राठोड 29 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर. सतीश पाटील, मोहम्मद इकराम हे एकूण फलंदाज बाकी आहेत. हे पाहिले गेले तर मला वाटतं सचिन धनगे सर खूप इम्पॉर्टंट असणार आहेत जर फलंदाजीच्या संघाचा विचार केला. कारण ज्या प्रकारे त्यांची अबिलिटी आपण पाहिली गोलंदाजी मार्कवर चेंजेस पाहायला मिळतोय का. विकास राठोड गोलंदाजीसाठी आलेले आहेत. त्यांच्या गोलंदाजीची जर इकॉनॉमी पाहिली गेली तर खूप कमी आहे. चांगला चेंडू, सुंदर चेंडू विकास राठोड यांच्याकडून. ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतात खूप कमी धावा खर्च करतात आपल्या गोलंदाजीमध्ये त्यामुळे त्यांची इकॉनॉमी रेट जर पाहायला गेला तर खूप कमी दर्शवतोय आपल्याला टीव्ही स्क्रीनवर. अजूनही 89 चेंडूमध्ये 108 धावांची गरज आहे. जी धावगती चालू आहे 5.61 ती मात्र वाढवावी लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट जर पाहायला गेला तर 7.28 आहे. आणि पॉवर प्लेचं शेवटचं षटक विकास राठोड या गोलंदाजाकडून टाकले जाते. चांगला चेंडू, सुंदर चेंडू. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. थोडस विकेट किपर कडून अपील केली जाते परंतु एक धाव सुद्धा पूर्ण केली. तत्पूर्वी ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये आता मात्र छोर बदलला जाईल. फलंदाजीचा सचिन धनगे सर फलंदाजी करतील जे आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 5 चेंडूमध्ये 6 धावांवर फलंदाजी करतात ज्यामध्ये एक चौकार, माफ करा नॉन स्ट्रायकरला गेले आहेत ते. विजय मोडके सर स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील. 15 चेंडूमध्ये 15 चेंडूचा 15 धावाकडून सामना करतायत.
विकास राठोड सर. विसावा गार्डन यांनी पुढचा चेंडू समोर समोर टाकण्याचा प्रयत्न, परंतु क्रॉस बॅट फटका तिथे विजय मोडके सराकडून पाहायला मिळाला होता. बॅटशी संपर्क झालेला नाही. पुन्हा एकदा पाहतोय आपण आणि निर्धाव चेंडू. 6वं षटक टाकलं जाते. 30 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत. तीन चेंडू झालेले आहेत या षटकाचे. मारलाय फटका, मारलाय सुंदर फटका मारलाय. या चेंडूला अडवलं जाणार नाहीये. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, सीमार रेषा पार. खणखणीत दणदणीत एम्प्लॉईज प्रीमियर लीग चौकार. विजय मोडके सर. शेर अभी लढ रहा है. विजय मोडके नावाचा शेर अजूनही इको वॉरियर संघाच्या खेम्यामध्ये आणि तो मात्र झुंज देतोय. 19 धावांवर फलंदाजी करतो विजय मोडके सर, ज्यामध्ये 17 चेंडूचा सामना केलाय. पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर विकास राठोड. 86 चेंडू मध्ये अजूनही 103 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहिले गेले तर पूर्ण कर्मचारी अधिकारी लोक सामना खेळत आहेत आणि उन्हाचं जर टेम्परेचर पाहिलं तर जवळपास 43 डिग्री सेल्सिअसचं तापमान. हे नेहमी जर पाहिलं गेलं तर ऑफिसमध्ये कामं करणारे लोक आज मात्र उन्हामध्ये सामना खेळत आहेत. मारलाय फटका, फसलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि मात्र झेल. विजय मोडके मात्र बाद झालाय. काय सुंदर झेल घेतलाय तिथे. कर्णधार सोपान सरांनी उलट्या दिशेने जाऊन झेल घेणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते काम करून दाखवलंय कर्णधाराने. आणि याबरोबर संघाला लागलाय तो तिसरा झटका. मैदानाच्या आतमध्ये कोणता अतिरिक्त खेळाडू येणार नाही. सामना लवकर चालू करायचा. मी फलंदाजांना विनंती करतो की आपण लवकर यायचे. सचिन धनगे नॉन स्ट्रायकरला अजून आणि जे बाद झालेले फलंदाज जर पाहायला गेलं तर विजय मोडके सर चांगली फलंदाजी करत होते. चांगला फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता, परंतु दूरवर टाकलेला चेंडू. इक्राम सर आहेत का फलंदाज? इक्राम सर आहेत. ओके, मोहम्मद इक्राम आणि सचिन धनगे ही फलंदाजीची जोडी अजूनही मैदानात आहे. आणि 34 धावावर लागलेला तिसरा झटका. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. निर्णायक सामना, कारण जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेतला पहिला फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ कोणता असेल ते आपल्याला काही वेळातच समजणार आहे. त्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघामध्ये होते. राजू परचाके गोलंदाजाशी थोडस हिचपूच करताना. चौतीस धावा, 3 गडी बाद. शेवटचं षटक पॉवर प्लेचं टाकलं जाते. गोलंदाज विकास राठोड या गोलंदाजाकडून. आणि इक्राम सर आलेत. मोहम्मद इक्राम सर फलंदाजीसाठी. सुंदर खेळून काढलाय समोरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. धाव घेतली जाणार नाही. पॉवर प्लेचे 6 षटक संपले आहेत. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली गेली तर 34 धावा. माळी सर पाहिले गेलं तर धावसंख्या मात्र सन्मानजनक आहे. विकेट मात्र 3 गमावले गेलेत. त्यामुळे अजूनही या सामन्यामध्ये रंगत कायम आहे. दोन्ही संघाचं विनिंग पर्सेंटेज जर पाहिले गेलं तर 50-50% दाखवते. त्यामुळे अजूनही आपल्याला सांगता येणार नाही की कोणत्या संघाचं पारडं जड आहे.
137 धावाचा पाठलाग करताना निर्धारित पॉवर प्लेच्या 6 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा आणि गडी बाद झाले ते 3. इक्वेशन आता असं राहिले 84 चेंडू आहेत आणि काढायच्या धावा ते 103 आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. स्वामी सर, संतोष स्वामी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, त्यांना रेल्वे स्टेशन एंडने गोलंदाजी करताना पाहतोय. 84 चेंडू आणि 103. एकंदरीत जर विचार केला तर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. बाकीच्या संतोष स्वामी सर कशा प्रकारची गोलंदाजी करतील हे मात्र पाहण्याजोगे राहील. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. 84 चेंडू आणि 103 धावांची गरज असणार आहे इको वॉरियर्सच्या संघाला. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय. पॉवर प्लेचे निर्धारित 6 षटक संपलेत. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या नंतर सुंदररित्या खेळून काढला. फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू संतोष स्वामी सराचा निर्धाव. पाहिलं गेलं तर या गोलंदाजाचं वर्णन केलं तर पहिल्या चेंडूचं अगदी गुड लेनला टाकलेला चेंडू मिडल ऑफ द बॅट झाला. सुरक्षितरित्या त्याला डिफेन्स केलं गेले. नीला चेंडू पुन्हा धावतायत स्वामी सर. पुन्हा समोरच्या दिशेमध्ये खेळून काढले. एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला आहे सक्सेसफुल आणि एक धाव सुद्धा पूर्ण होईल. धाव संख्या 35. 7वं षटक चालू आहे. मोहम्मद इक्राम आणि सचिन धनगे सरांची फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धोरण सांभाळत आहेत संतोष स्वामी सर. प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता इको वॉरियर संघाने आणि मुंडे फायटर संघाने धावपलकावर 136 धावा लगावल्या होत्या. 137 धावाचा पाठलाग करताना 6 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा आणि 2 गडी बाद ही स्थिती त्यांची. एकंदरीत पाहिले गेले तर 7वं षटक चालू. 3 गडी बाद झाले होते, माफ करा. 34 धावावर 7वं षटक चालू आहे. धाव संख्या झाली होती 36. संतोष स्वामी सर गोलंदाजी मार्कवर 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत. पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय, परंतु संतोष स्वामी एक चतुर गोलंदाज आहेत. समोरच्या दिशेमध्ये टाकला चेंडू. चांगली गोलंदाजी. पंचाचा इशारा. लेग बायच्या स्वरूपातली ही धाव. एक महत्वाचा सामना आपल्याला रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला आहे आणि ते आपण पाहतोय कारण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदलले गेले. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये एक अतिरिक्त खेळाडू बाउंड्री लाईन वरती तैनात केलाय. एक काऊ कॉर्नर मध्ये मिड ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर हे अतिरिक्त 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्या गोलंदाजी त्या क्षेत्ररक्षणावर गोलंदाजी केली जाते. चांगला चेंडू. यावेळेस मात्र दिमागदार फटका. केवळ पुश केले प्लेयर रिस्टने फाईन लेग कडे आणि तत्पूर्वी घेतल्या गेल्या ते 2 धावा. म्हणजे चांगला खेळ इथे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाकडून 2 धावा सुद्धा पूर्ण केले. सातवं षटक टाकलं जाते. 39 धावा धावपलकर लागले गेले. 98 धावा. 79 चेंडू आणि 98 धावा. माळी सर 79 चेंडू आहेत, 98 धावा आहेत. रंगतदार सामना होतोय. काय वाटतंय कोणत्या संघाचं पारड जड? चांगला चेंडू सुरक्षितरित्या खेळाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये. षटकाची समाप्ती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा, 3 गडी बाद. तुमको क्या खाना है? बिरयानी खाते हैं। लेके आओ बिरयानी और दूसरे पैसे पकड़ो जी सर। नहीं वो अब ये तो जो थांबा दोनों के लिए लेके नहीं सर डब्बा भी जरा उनके नहीं ला रहे मतलब लेके आओ जाओ नहीं ला लेंगे बरे तो हां हां सर नका तेवढं ते वो ट्रेन दे तो समोसा भी मसाला सर भी खाते नहीं घेऊन की घेऊन डब्बा भी जरा डब्बा ही दुसरा पार्सल लेगा
चला सामना करायचा वेळ नको. पुन्हा विकास राठोड सर गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक स्वतःच दुसरं षटक घेऊन आले. पहिल्या षटकाचं जर वर्णन केलं तर 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. तेच विकास राठोड सर गोलंदाजी मार्कवर आहेत. आणि स्ट्रायकर एंडला पाहिले गेलं तर मोहम्मद इक्राम सर फलंदाजी करतील. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडूला अडू शकणार नाही आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. मोहम्मद इक्राम माफ करा धनगे सर होते स्ट्रायकर एंडला. धनगे सरांच्या बॅट मधून निघालेला फटका होता. पण जर पाहिले गेलं तर शंकर अण्णा गोलंदाजी मार्कवर जात आहेत. गोलंदाजांना काही टिप्स देत आहेत. समोर टाकलेला चेंडू होता त्याचा चांगला फायदा घेतला तिथे फलंदाजाने. सचिन धनगे सर एक उत्कृष्ट फलंदाज. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. परंतु अजूनही सामना संपलेला नाही. 77 चेंडू मध्ये 94 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. पुन्हा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव. स्वामी सर जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील 1 धाव पूर्ण केली. स्ट्राइक रोटेट केले. चौकार मारल्याच्या नंतर एक चांगलं काम तिथे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. स्ट्राइक रोटेट करून आता मात्र इक्राम सर फलंदाजी करतील. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 8वं षटक टाकलं जाते. चांगला चेंडू सुंदर चेंडू. बॅकफुटला जाऊन डिफेन्स करण्याचा प्रयत्न तिथे झालाय परंतु बॅटशी संपर्क नाही. निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा. या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडू झालेले आहेत. 5 धावा खर्च केलेले आहेत. विकास राठोड आणि मोहम्मद इक्राम आता स्ट्रायकर एंडला आहेत. सचिन धनगे सरांनी चौकार मारून आपला छोर बदललाय आणि इक्राम सरांना स्ट्रायकर एंडला पाठवले. इक्राम सरांनी सुद्धा सुंदररित्या काम केले. ते मात्र 1 धाव पूर्ण केली. कोणताही मोठा फटका न मारता रिस्क न घेता आपला छोर बदललाय आणि धनगे सरांना स्ट्रायकर एंडला पाठवले. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना कारण उद्या या स्पर्धेतील आपल्याला शेवटचा महाअंतिम ग्रँड फिनाले चा सामना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा समोर टाकला होता. काय फटका खेळलाय परंतु स्वामी सर संतोष स्वामी सरांनी ज्या प्रकारे चेंडूला अडवले गेले नक्की त्यांचं कौतुक केलं जाईल. फटका मात्र चांगला होता. सचिन धनगे सरांचा इंटेंड मात्र बदललेला दिसतोय कारण समोरच्या दिशेमध्ये सुंदर फटका खेळला. त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला धावत जाऊन चेंडूला सुरक्षितरित्या तिथे अडवले गेले. तत्पूर्वी घेतली ती 1 धाव. इक्राम सरांकडून प्रयत्न झाला होता परंतु फटका तो फसलाय. षटकाची समाप्ती 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 46 धावा आणि गडी बाद झाले ते 3. अजून जर पाहिले गेले तर 72 चेंडू म्हणजे 12 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 91 धावांची आवश्यकता आहे. पीछे थे कि नहीं संतोष स्वामी ज्यांनी पहिले षटक टाकलं होतं केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या तेच गोलंदाजी मार्कवर. या गोलंदाजाकडे जर पाहिलं गेलं तर त्यांच्या जमेची बाजू म्हणजे त्यांचा जो टप्पा आहे तो अचूक टप्प्यावर टाकतात. म्हणजे अतिशय योग्य दिशेमध्ये त्यांची गोलंदाजी होती. रिलीज पॉइंट जर पाहायला गेला तर खूप शेवटी आहे त्यांचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेमध्ये परंतु पंचाचे हात मात्र समांतर झालेत. याचा अर्थ की व्हाईट बॉल कॉल असणार आहे. तो व्हाईट बॉल कॉल आणि पंचांशी वाद करायचा नाहीये. दोन्ही संघांना सूचना. इट इज
थर्ड अंपायरला डिसिजन दिले ते. थर्ड अंपायर चेक करतील आमचे या सामन्याचे तिसरे पंच, तिसरी आग, तिसरा डोळा. जोगदंड सर. चला क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर राहा आणि पंचांशी वाद कोणताही संघ घालणार नाही याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची. पंच आपली भूमिका मात्र या स्पर्धेमध्ये चांगली भूमिका बजावत आहेत, त्यामुळे पंचांशी वाद कोणताही संघ करणार नाही याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची. चला डिसिजन यायचा बाकी आहे, आपापली जागा घ्यायची. जोगदंड सर, व्हॉट्स युअर डिसिजन? It is fair or wide? One roll back. थांबा सर 1 मिनिट. One frame back, and it is a fair delivery. चांगला चेंडू सुरक्षितरित्या खेळा पॉइंटच्या दिशेमध्ये आणि 1 धाव पूर्ण केली. सत्तेचाळीस धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 90 षटक टाकलं जात आहे आणि ते गोलंदाज आपण पाहतोय संतोष स्वामी. चांगली गोलंदाजी अद्याप तरी पाहिली गेली. याही षटकाचा जर विचार केला तर केवळ 1 धाव खर्च केली. पुन्हा फॉलो थ्रू मध्ये थोडीशी अडचण तिथे पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वापस जात आहेत संतोष स्वामी. अजून जर पाहिलं गेलं तर 70 चेंडू मध्ये 90 धावांची आवश्यकता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला होता आणि 1 धाव पूर्ण केली होती. पुन्हा एकदा मी एक सूचना सांगू शकतो की पंचाचा रेफर इथं चेक केला जाईल. कोणत्याही खेळाडू किंवा कर्णधार रेफर करू शकणार नाहीत. पंच जो डिसिजन घेतील तो शेवटचा असेल. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. प्रयत्न चांगला होता तिथे सचिन धनगे सरांचा. जर पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला एकही क्षेत्ररक्षक तैनात केलेला नाहीये आणि अगदी डाऊन द लेग चेंडू टाकला होता. प्रयत्न त्या दिशेमध्ये खेळण्याचा होता परंतु बॅटशी संपर्क नाही. परंतु पंचाचा व्हाईट बॉल कॉल. 1 धाव अवांतर धाव फलकावर लागली गेले. 49 धावा धावसंख्या जाऊन पोहोचली. 90 षटक टाकलं जाते. अजूनही 88 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पावर पाहायला मिळालाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकारासाठी. अगदी स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला मात्र पाठवलं प्लॉट मध्ये 6 धावासाठी. या 6 धावाच्या साह्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55. आणि पंच एक सूचना आहे. दोन्ही पंच ऑफिशियल पंच जे स्टँडिंग पंच आहेत त्यांना एक सूचना आहे. आपण जे चेक करतो ते केवळ रनआउट, हाईट नो बॉल, बीमर, स्टंपिंग या व्यतिरिक्त थर्ड अंपायर कडे रेफर करायचा नाही एकही डिसिजन. ओके हो ते पण ओके सर. ओके पुढचा चेंडू. यावेळेस लेंथ बदलली परंतु सचिन धनगे सरांनी सुरक्षितरित्या खेळून काढले. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या जर पाहिली गेली तर 56 धावा. 90 षटक टाकलं जाते. आता जर पाहिलं गेलं तर धावसंख्या जी चालू धाव गती संख्या होती ती थोडं 6च्या खाली होती. आता मात्र या षटकात जर पाहिलं गेलं तर ती करंट रन रेट 6.34 आपल्याला स्कोर कार्ड वरती दिसतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सचिन धनगे सरांकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे आणि या संघाचं क्षेत्ररक्षण त्यांची जमेची बाजू आहे. चेंडूला अडवले गेले सुरक्षितरित्या. तब्बल 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 57 धावा. 3 गडी बाद.
तर या दोन खेळाडूंची जर गोष्ट केली तर तब्बल 23 धावांची पार्टनरशिप, 23 धावांची भागीदारी संघासाठी झालेली आहे. सर या षटकाच्या समाप्तीनंतर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. एक षटक होऊ द्या, वेळ नको. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 66 चेंडू मध्ये 80 धावांची गरज इको वॉरियर्स या संघाला. सचिन धनगे सर आणि मोहम्मद इक्राम हे दोन फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतो इको वॉरियर्स संघाकडून. आणि गोलंदाजी मार्कवर बघूया पुन्हा एकदा विकास राठोडकडे चेंडू दिसतोय. विसावा गार्डन यांनी गोलंदाजी करतात ते. 66 चेंडू मध्ये 80 धावांची गरज, 7.27 रिक्वायर्ड रन रेट आहे. आणि हा सामना किती महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी हे मी सांगण्याची गरज नाही, कारण दोन्ही संघांना माहित आहे की जेव्हा ही स्पर्धा चालत जाईल आणि या स्पर्धेमध्ये जो पहिला फायनल खेळणारा संघ कोणता असेल त्याचं नाव मात्र सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. विसावा गार्डन यांनी विकास राठोड सर गोलंदाजी मार्कवर तयार आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं जात आहे. मोहम्मद इक्राम सर स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील. त्यांनी आतापर्यंत आपल्याला संयम दाखवलाय, संयमी फलंदाजी केली आहे. चांगली साथ तिथे सचिन धनगे सरांना दिली, परंतु विकास राठोड सर यांना मात्र संघाला जिंकण्यासाठी काहीतरी करावं लागेल. फटका खेळलाय, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती, परंतु धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केलेला नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. विकास राठोड सर गोलंदाजी मार्कवर तयार आहेत, धावतायत. समोर स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय तिथे, परंतु पाहिले गेले तर फुलर लेनचा चेंडू होता. बॅटशी संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, दिमागदार गोलंदाजी तिथे विकास राठोड या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. मी अगोदरच सांगितलं होतं की या गोलंदाजची इकॉनॉमी जर पाहिली गेली तर खूप कमी आहे स्पर्धेत, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. चांगला खेळ दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे आपण अपेक्षा केली होती सेमीफायनलची त्याच प्रकारचा सामना अगदी प्रखरत्या उन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्थिती जर सांगितली गेली तर दोन्ही संघासाठी समसमान आहे. आपण पाहतो विनिंग पर्सेंटेज दोघंही संघाचं 50% अजूनही, त्यामुळे सामना मात्र रंगतदार अवस्थेकडे जाताना आपण पाहतो. पुन्हा विकास राठोड गोलंदाजी मार्कवर धावतील. सुरक्षितरित्या खेळ, थर्ड मॅनच्या दिशेमध्ये सुरक्षितरित्या त्याला अडवलं गेले आणि एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या साह्याने धावसंख्या 58. 10वं षटक टाकलं जाते. या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ आणि केवळ 1 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. मी दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती करतो की पाण्याची बॉटल घेऊन बाउंड्री लाईनवरती उभं राहायचंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, यावेळेस थोडासा समोरच्या दिशेमध्ये उभे केलं. जो पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता अगदी त्याला समोरच्या दिशेत उभे केले आणि चेंडूला सुरक्षितरित्या अडवले गेले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये विकास राठोड या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. अद्याप तिसरं षटक त्यांचं चालू आहे. धाबा खर्च केल्यात 12 आणि गडी बाद केलाय तो 1. पुन्हा एकदा इथे पहा सुसाईड कॉल, मिसअंडरस्टँडिंग आणि मोहम्मद इक्राम धावबाद. आणि या बरोबर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. लवकरात लवकर जायचंय आणि तेवढंच लवकर, जेवढ्या गतीने तुम्ही मैदानात जाल तेवढ्याच गतीने, त्याच्या डबल गतीने बाहेर या.
विठ्ठल रेड्डी सर यांचंही सुद्धा मैदानावर आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत, कारण आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलात. सेन्स ऑफ ह्युमर. पवेलियन चांगला आहे तिकडे जाऊ नका, इकडे करा. वाऱ्याला बघू नका हो, मॅचचं मोमेंटम बघा, बॉल ओपन करा. त्या गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आणले सोपान सर. वा, सुंदर चेंडू. अगदी 18 वर्षाच्या तरुण युवा खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी केली जाते कर्णधार सोपान सराकडून. अगदी अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू होता, परंतु सचिन धनगे सर आणि नवीन फलंदाज संदीप शिंदे फलंदाजीसाठी आलेत. संदीप शिंदे विकेट किपर बॅट्समन, अतिशय महत्वाचे खेळाडू आहेत या संघासाठी. मिडल ऑफ द बॅटने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे होता. ऐन वेळेला चांगला कॉल, तिथे नकार दिलाय धनगे सरांनी, चांगली गोष्ट म्हणावी लागेल. आणि निर्धाव चेंडू. 11वे षटक प्रगतीपथावर आहे. 58 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. निर्णायक सामना आपल्याला पाहायला मिळतोय, महत्वाचा सामना आपण पाहतोय. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे, आणि जो संघ हारेल त्याचं मात्र या स्पर्धेमधून आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यासाठी महत्वाचा सामना, आणि महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवर कर्णधार. चांगला चेंडू, पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा नकार दिलाय. गोकुळ गोकुळ अरे उससे लेना लगा, गोकुळ पे से लाने का था. हाँ बराबर. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये सुंदर काय गोलंदाजी केली जाते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तिथे सोपान सरांकडून आपल्याला पाहायला मिळते. नक्की सर, जर या संघाच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर उत्कृष्ट असा बॉलिंग अटॅक असलेला हा संघ आहे. चांगली गोलंदाजी करतायत, एका पाठोपाठ एक येणारे गोलंदाज. त्यांच्या अनुभवाचा खेळ त्यांनी अद्याप दाखवलेला आहे. सोपान सर सेकंडला नवीन फलंदाजीसाठी आले संदीप. पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू खेळून काढलाय, एक धाव. संदीप सरांनी मात्र कोणतीही घाई केली नाही. पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड तिथे पाहायला मिळाली, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही, आणि एक धावामध्ये संतुष्ट असतील दोन्ही फलंदाज. 11वे षटक टाकलं जाते. 59 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सचिन धनगे सर आणि सोपान सर, कॅप्टन टू कॅप्टन, कर्णधार तो कर्णधार. कारण या दोघांमध्ये मात्र आपल्याला एक लढत, एक चुरस पाहायला मिळणार आहे. कारण कोणता खेळाडू, कोणता कर्णधार सरस ठरेल. या दरम्यान पुढचा चेंडू मारलाय, फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे, कारण क्षेत्ररक्षण या संघाची मात्र जमेची बाजू आहे. निर्धारित 11 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 4 गडी बाद 60 धावा. अजूनही पाहिले गेले तर 54 चेंडू आणि 77 धावांची आवश्यकता आहे. या षटकाचा जर विचार केला तर सोपान तलंगे सरांकडून या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात त्यांनी. कर्णधार. पुढचं समालोचन हिंदी कॉमेंटेटर आमचे सहयोगी समालोचक
12 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 71. अजून सर 48 चेंडू मध्ये 66 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर कर्णधार सोपान थलंगे सर ज्यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या तो गोलंदाजी मार्कवर आले आणि स्ट्रायकर सचिन धनगे सर काय फलंदाजी केली सरांनी. या अगोदरच्या षटकामध्ये आपण जर पाहिले गेले तर एक षटकार एक चौकार दिमागदार फटका त्या दिशेमध्ये खेळणारा क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव सुद्धा पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल कारण जर पाहिले गेले तर चेंडू निसटला असता तर तो नक्कीच सीमापार गेला असता. त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पहिल्या चेंडूवर धावसंख्या जाऊन पोहोचली 72. 13वे षटक टाकलं जात आहे. 47 चेंडू मध्ये 65 धावांची आवश्यकता आहे आणि स्ट्रायकर यांना संदीप शिंदे सर गोलंदाजी मार्कवर. सोपान सर सुरक्षित खेळलाय. काय फटका खेळला. 1 धाव तर होईलच. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. सचिन सरांनी मात्र नकार दिलाय. पुन्हा एकदा 1 धाव वाहतोय आपण. 73 धावा चालू. धाव फलकावर 13वे षटक टाकले जाते. पहिला सेमीफायनल एम्प्लॉईज प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिले. या दरम्यान काय सुंदर फटका खेळलाय आणि चेंडू मात्र आणला जाणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. कणकणीत दणदणीत चौकार. वा काय फलंदाजी आहे. सुंदर फटका. या फटक्याचा थोड्या वेळापूर्वी आमच्या डगआउट मध्ये आमच्या पेनॉल मध्ये वर्णन केलं जात होतं जोगदंड सरांकडून आणि त्याच प्रकारचा फटका इथे पाहायला मिळाला. चौकार प्राप्त केला. धाव संख्या जाऊन पोहोचली 77 धावा. 13वे षटक टाकलं जाते. 45 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. पुढे टाकलाय. पुढे मारलाय आणि चेंडू हवाई सफर. षटकार. सचिन धनगे नावाचं वादळ आलंय. तुफान आलंय आणि काय फलंदाजी करतायत सचिन धनगे सर. कॅप्टन संघनायक कर्णधार. आपण जर पाहिलं गेलं तर गरज असते कर्णधाराने या प्रकारचा इंटेंट दाखवण्याची आणि त्या प्रकारचं काम इथे मात्र कर्णधाराकडून पाहायला मिळतंय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सचिन धनगे 44 धावांवर फलंदाजी करतायत. त्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकार. गोलंदाजी मार्कवरही जर पाहिलं गेलं तर कर्णधार आहेत आणि कर्णधार टू कर्णधार अद्याप तरी पाहिलं गेलं तर ती लढाई मात्र सचिन धनगे सरांच्या बाजूने जातीये. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हात खुले करण्याचा प्रयत्न परंतु रूम दिलेला नाहीये गोलंदाजाने आणि तत्पूर्वी घेतली गेली ती 1 धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडून. संदीप शिंदे याही फलंदाजाकडे ती काबिलियत आहे परंतु अद्याप त्यांनी शांत आणि संयमी फलंदाजीचं प्रदर्शन दाखवले कारण एका बाजूने मात्र फटकेबाजी होतीये. संदीप शिंदे यावेळेस हलक्या हाताने ढकलून केले. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. सुरक्षित घर वापसी. चेंडू निर्धारित 13 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 84. 84. आता मात्र 42 चेंडू मध्ये 53 धावाची आवश्यकता माळी सर. 42 चेंडू आणि 53 धावा जर पाहिलं गेलं सर टाइम झालेला आहे 1:36. पाहिलं गेलं तर मागच्या 2 षटकामध्ये सर आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले. शिवाजी जाधवच्याही षटकामध्ये धावा मोजल्या गेल्यात आणि सोपान सरांच्याही षटकामध्ये धावा मोजल्या गेल्यात.
सोपान सरांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये मात्र तब्बल 13 धावा कुठल्या गेल्या आहेत सचिन धनगे सरांकडून. 42 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आणि मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग केली जाते. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सामन्याला भरपूर वेळ होतोय सर. मुंडे फायटर्स सोपान सर आणि पूर्ण संघ पुन्हा एकदा विनंती करतो की भरपूर वेळ होतोय. आपल्याला दुसरा सामना शार्प 2 वाजता चालू करायचा आहे. आता जर टाइम बघितला गेला तर 1:36 झालेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती करतो, खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना विनंती करतो की लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. 42 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. संदीप शिंदे आणि सचिन धनगे ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बघूया गोलंदाजीची धुरा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. सोपान सर शिवा सरांनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर त्यांना पाहायला मिळेल का? यस, कर्णधाराने तो विश्वास दर्शवलाय. या 2 षटकाचा जर विचार केला तर तब्बल 24 धावा या मागच्या 2 षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी काढलेल्या आहेत. त्यामुळे सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 42 मध्ये 53. चांगली गोलंदाजी. एक थोडासा गच्चा चेंडू होता, त्याचा मात्र फायदा घेतलाय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. परंतु जर पाहिलं गेलं तर एकंदरीत या षटकाचं जर वर्णन केलं माळी सर तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. परंतु अतिरिक्त काही करण्याच्या नादामध्ये तो चेंडू मात्र फुलटॉस पडला आणि मात्र त्याचा चौकार प्राप्त केला. शिवा सर या षटकामध्ये शिवा सरांनी 5 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी. त्या प्रकारे कर्णधारांनी त्यांच्यावर जो विश्वास दर्शवला तो मात्र सार्थ ठरवला गेला. 14 षटकाच्या समाप्तीनंतर 89 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात
रिक्वायर्ड 100 जर पाहिले गेलं तर आता 8 रन पर ओव्हरचा राहणार आहे, कारण 36 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. शेवटचे 36 चेंडू आणि धावा काढायचे आहेत 48. संदीप शिंदे 13 चेंडूमध्ये 6 धावा आणि सचिन धनगेसर 30 चेंडूमध्ये 46 धावा. तर गोलंदाजी मार्कवर सोपान सर आहेत का, स्वामी सर? संतोष स्वामी सर रेल्वे स्टेशन यांनी गोलंदाजी करतील आणि स्ट्राईक करेनला कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट सचिन धनगे. चांगला चेंडू फटका खेळलाय, एक धाव तो पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव या संघाचं क्षेत्ररक्षण मात्र सुंदर झालंय. पुढचा चेंडू स्वामी सर पहिलाच पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू टाकला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलला गेला होता, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाकडून पाहायला मिळाला होता, परंतु चेंडूला सुरक्षितरित्या अडवलं गेले. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाला मात्र बाउंड्री लाईनवरती पाठवले जाते, कारण सचिन धनगेसर स्ट्रायकर रेंजला आले. कारण एक जम धरून त्यांनी अगोदर फलंदाजी केली, अगोदर संयम दाखवला. आता मात्र चांगली फटकेबाजी होते. 34 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे, 10 धावांचा फरक. चांगला चेंडू सुरक्षितरित्या समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. हे चांगल्या फलंदाजाचं वैशिष्ट्य असते. ज्या प्रकारे चेंडू मिडल ऑफ द बॅट होतो ते म्हणजे त्यांनी त्या चेंडूला ओळखलं, त्या टप्प्याला ओळखलं आणि चांगलं पुश केलं. निर्धाव चेंडू अजूनही जर पाहिले गेलं तर 33 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता. यावेळेस थोडासा शॉर्ट चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एक धाव पूर्ण केली आहे. याबरोबर सचिन धनगेसर 47 धावापर्यंत त्यांनी अद्याप मजल मारली आहे. यावेळेस अगदी समोर टाकला होता चेंडू, फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण केली. 15वे षटक चालू आहे सर. धाव संख्या झाली 92 आणि गडी बाद झाले 4. अजूनही जर पाहिलं गेलं तर 31 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 31 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर पाहिले गेले तर संतोष स्वामीचं हे षटक मात्र संघासाठी खूप फायद्याचं ठरले. 5 चेंडू मध्ये केवळ 4 धावा खर्च केलेत. यावेळेस मारलाय, थोडासा शॉर्ट चेंडू होता, समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय आणि एकच धाव. मागच्या 2 षटकाचा जर विचार केला तर या 2 षटकामध्ये केवळ 10 धावा आपल्याला काढायच्या आहेत. 8.25 आणि शिवाजी जाधवच्या या अगोदरच्या षटकामध्ये 5 धावा आणि याही षटकात 5 धावा. आता रन रेट बदलले जाते. 30 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या झाली 94. 5 षटकाचा खेळ बाकी. संदीप शिंदे 8 धावावर फलंदाजी करतायत आणि सचिन धनगेसर 49 धावावर फलंदाजी करतायत. पुढचं समालोचन माझे सहयोगी समालोचक संदीप पॉन्डिंग सर. थैंक यू सचिन सर. तो मैच अभी भी बराबर है. 30 गेंदे यहां से 43 रन बनाए. सेमीफाइनल 1 आपके सामने खेला जा रहा है. 4 विकेटें जरूर गिरी है, लेकिन अच्छी बात यह है कि सचिन धनगेसर अभी भी ये बल्लेबाज क्रीज पर मौजूद है. 150 रन बनाकर 36 रन की अब तक पार्टनरशिप हो चुकी है 5वें विकेट के लिए. और मुझे लगता है ये पार्टनरशिप सबसे महत्वपूर्ण पार्टनरशिप इको वॉरियर्स के लिए. गेंदबाजी के लिए शिवा अपने स्पेल का तीसरा ओवर लेकर
इस बार कड़क शॉट सीधे बल्ले से और कहीं ना कहीं वही हल्की सी मिसफील्डिंग वहां पर 2 रन के लिए दौड़ भी पड़े हैं, रनआउट का मौका जी नहीं, थोड़े से नाखुश वहां पर शिवा सर। और इसी के साथ 50 रन पूरे हुए। सचिन धनगे 51 रनों पर बल्लेबाजी करे 35 गेंदों में। मुश्किल परिस्थिति में थी टीम जब वो आए थे बल्लेबाजी के लिए, लेकिन वहां से लेकर अब तक उम्मीदें बरकरार रही है। पहले टीम को संभाला, उसके बाद गेंदबाजों को संभालने का मौका नहीं दिया। पहला विकेट सतीश खराज के ओर में गिरा था, खाता निकाला। उसके बाद विजय मोड़ के 18 गेंदों में 19 रन की पारी खेली और मोहम्मद शमीम आज इनके ऊपर नजरें थी, लेकिन कॉटन बोल्ड खुद अपने फॉलो में उस कैच को पकड़ा राजू परचा के और नंबर 4 पर बल्लेबाजी के लिए 51 रनों की अब तक पारी। मोहम्मद इकरम ने एक अच्छा साथ दिया, 7 रन की पारी खेली, लेकिन उसके बाद संदीप शिंदे 15 गेंदों में 8 रन बनाकर अभी भी अपने साथी खिलाड़ी का बखूबी साथ देते और जानते हैं ये पार्टनरशिप, अगर ये पार्टनरशिप आने वाले ओवरों में ऐसे ही चलते रहेंगे तो ये मुकाबला कहीं ना कहीं जीत सकती है इको वॉरियर्स। लेकिन देखना होगा क्या यहां से वापसी कर पाएंगी मुंडे फाइटर्स। फिलहाल विकेट की तलाश में गेंद थमाई है शिवा सर के हाथों में राजू परचा के। अभी भी इनका एक ओवर आना बाकी है। अब तक 3 ओवर 1 मेडन 11 रन 1 विकेट। राव साहब सूर्यवंशी के 2 ओवर में 18 रन, विकास राठौड़ के 3 ओवर में 12 रन 1 विकेट, संतोष स्वामी 3 ओवर में 20 रन, कप्तान सोपान थलेंगे 2 ओवर में 15 रन। जिस तरह से पीछे भागते हुए कैच पकड़ा था, लेकिन पहला सेमीफाइनल मुकाबला है। और इसके बाद जो दूसरा सेमीफाइनल मैच चला जाएगा अजिंक्य 11 और भूमि वॉरियर्स। कप्तान और उनके ओनर से मैं रिक्वेस्ट करूंगा कि अपनी टीम तैयार रखें और बस थोड़ी देर में अगले सेमीफाइनल मैच का टॉस होगा, तो दोनों कप्तान और सभी प्लेयर तैयार रहे। इस बार बड़ा शॉट गेंद हवा में और काफी मुझे लगता है अच्छा कैच, अच्छा जज कैच। जहां विकास राठौड़, लेकिन कहीं ना कहीं मुझे लगता है ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब पे जाकर कहीं ना कहीं चेक करना चाहते हैं वहां पर, लेकिन जिस तरीके से वो कैच पकड़ा इतना आसान था नहीं, क्योंकि गेंद काफी देर हवा में थी, काफी देर वहां पर नजरें जमा रखी और खुद जानते थे कि बाउंड्री लाइन पर कहां पर मुझे खड़ा रहना है, कहां पर वो गेंद आती। अच्छा जज कैच विकास राठौड़। भैया ये कैच पकड़ा है या फिर मैच पकड़ा है, क्योंकि सेट बल्लेबाज सचिन धनगे का यहां पर विकेट लेने में विकास राठौड़। अक्सर मैं कहता हूं कि क्रिकेट में कोई भी कैच आसान होता नहीं है, क्रिकेट में कोई भी कैच आसान होता नहीं है जब तक आप उसे पकड़ नहीं लेते, लेकिन इतनी देर गेंद हवा में थी, इतना समय था विकास राठौड़ के पास, मैं तो कहूंगा भैया एक चाय की चुस्की भी ले सकते, इतना समय था। लेकिन कहीं ना कहीं एक प्रेशर है, क्योंकि सेट बल्लेबाज सचिन जिस तरीके से बल्लेबाजी कर रहे थे, बैट्समैन का नाम बता दे, नॉन स्ट्राइक पर है प्रवीण राठौड़ जी, नहीं नामदेव मुंडे तो हाथ बताए। प्रवीण राठौड़ डांगे सर, प्रवीण राठौड़। जूता थोड़ा सा बदला है इसलिए थोड़ा सा दिक्कत आ रही है, लेकिन शिवा सर ने काफी बड़ा विकेट यहां पर दिलाया अपनी टीम के लिए। इस बार कला को सर खेला इसको लेकर दिशा में, हल्की सी मिसफील्डिंग वहां पर राजू परचा के और दूसरे गली पे दौड़ पड़े। भैया ये मैच काफी रोमांचक होता जा रहा है। दोनों टीमें हार मानने वाली नहीं है। सेमीफाइनल 1 आपके सामने।
2 रन 2। स्पेयर लेग 27 गेंदों में 39 रन चाहिए यहां से मुकाबला जीतने के लिए। फॅन चालू करा मग. पानी नहीं कॅच कॅच पानी है ना, मैं बोलता ना चौरी साहब को लगाओ। पानी खत्म हो गई सर, मोटर जल जाती। एम्प्लॉइज प्रीमियर लीग 2025 का पहला सेमीफाइनल मैच, फाइनल अभी बाकी है। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि मुकाबले जिस तरीके से अब तक हुए, हर एक मैच काफी कांटेदार मुकाबला। इस बार अच्छी गेंद थी है और अच्छी फील्डिंग वहां पर, खुद अपने फॉर्म में शिवा कहीं ना कहीं जिस तरीके से जो सेट बल्लेबाज का विकेट यहां पर लेने में कामयाब रही है मुंडे फाइटर्स, पूरी तरीके से हौसले काफी बुलंद है, क्योंकि आने वाले बल्लेबाज उनके लिए इतना आसान होगा नहीं यहां से बड़े बड़े शॉट लगाना। सीधा शॉट, गेंद हवा में, एक और सफलता शिवाजी जाधव, 99 रनों पर यह छठा विकेट। सोलह ओवर की समाप्ति, 99 रन और 6 विकेटें यहां गिर चुकी है। कैच पकड़ने वाले फील्डर का नाम बता दें शिवा सर। हेलो, हाँ बोलो। अभी कर लूँ क्या? चलिए दोनों कैप्टन, इसके बाद जो होने वाला मैच है मैं कमेंट्री बॉक्स में बुलाना चाहूंगा दोनों टीम के कैप्टन को टॉस के लिए। अजिंक्य 11 कैप्टन किरण कुमार वाघमारे के और विपिन जाधव सर भूमि वॉरियर्स, दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए आ जाए। चलिए फील्डिंग टीम, बैट्समैन आ चुके हैं तो अपनी अपनी फील्डिंग लगा दे। पानी खत्म हो गया, आओ आता भर यार, आओ आओ आते जाओ। 99 रन 6 विकेट 16 ओवर के बाद 24 गेंदे यहां से बाकी और रन बनाने 38 बल्लेबाजी के लिए है। इस टूर्नामेंट के सबसे ज्यादा विकेटें लेकर नंबर 1 पर पर्पल कैप की दौड़ में अत्तर मोहम्मद उर्फ अत्तर कुरैशी, 24 गेंदे 38 रन, और कहीं ना कहीं अपने भाई को यहां पर सपोर्ट करने के लिए अजहर कुरैशी और अजहर मामू, उनका भी आगमन हो चुका है। उनके साथ है रहीम भाई की बात करें तो काफी विस्फोटक बल्लेबाज है, उनका भी वेलकम है, काफी दिनों बाद उनसे मुलाकात हुई है और विपिन सर को सपोर्ट करने के लिए खास आए हैं, खास तकरीबन पूना या बेंगलोर से, चाहे अधिकारी हो या फिर कर्मचारी, मैदान के अंदर हो या फिर मैदान के बाहर। चलिए अजिंक्य 11 के सर टॉस के लिए आ जाए, अभी भी है। 24 में 38 संतोष स्वामी गेंदबाजी के लिए। ओ इस बार लाजवाब गेंद संतोष स्वामी, पिछले ओवर में शिवाजी जाधव ने। विपिन टॉस जीत के फील्डिंग लेने गया। शिवाजी जाधव ने पूरी तरीके से पिछले ओवर में मैच का रुख ही बदल दिया मुंडे फाइटर्स को। पूरी तरीके से मैच में शिकंजा कसती हुई, क्योंकि सबसे पहले संदीप, उसके बाद सचिन, उसके बाद संदीप, दोनों ही सेट बल्लेबाजों को यहां पर चलता किया
और इसी सिंगल के साथ टीम के 100 रन पूरे हुए इको वॉरियर्स। 22 बॉल में 37 रन अभी भी बना नहीं। 22 गेंदे 37 रन, सेमीफाइनल 1। जो भी ये मैच जीतेगा सीधा फाइनल का टिकट। लगभग 31,000 के तो पक्के दावेदार बन जाएंगे। इस बार चतुर भरा स्ट्रोक यहां पर खेलने की कोशिश की थी, लेकिन जिस तरह से रिएक्शन है शंकर अन्ना बिड़ावा, मुझे लगता है शायद वहां पर मौका था। जी हाँ, सोच काफी अच्छी वहां पर अख्तर मोहम्मद की। अगर कहीं बल्ले का अच्छा खासा संपर्क हो जाता तो कहीं ना कहीं यहां पर फायदा होता, क्योंकि शॉट फाइनल के 30 यार्ड घेरे के दायरे में। चलिए अजिंक्य 11 कैप्टन के सर आ जाइए टॉस के लिए कमेंट्री बॉक्स में। भूमि वॉरियर्स के कप्तान यहां पर मौजूद है विपिन जाधव। लगातार मैंने पहले कहा था आने वाले बल्लेबाजों के पास इतना आसान होगा नहीं यहां से पारी को आगे बढ़ाना, बड़े बड़े शॉट लगाना। तकरीबन रिक्वायर्ड रन रेट अब धीरे धीरे 11 के करीब आ चुका है। कहीं ना कहीं एक बड़े ओवर की तलाश में इको वॉरियर्स अगर यहां से मैच में वापसी करनी है तो। क्योंकि हर डॉट गेंद, हर बिंदी गेंद कहीं ना कहीं दबाव यहां पर लाएंगी बल्लेबाजी के खेमे में। की अगर मैं बात करूं अजिंक्य 11 कैप्टन के सर आ जाइए टॉस के लिए। सेकंड सेमीफाइनल अजिंक्य 11 और भूमि वॉरियर्स के बीच। वो भी एक कांटेदार मुकाबला होने की संभावना, लेकिन नजर है इस मैच के ऊपर। संतोष स्वामी अब तक अच्छी किफायती गेंदबाजी की इस ओवर में। आखिरी गेंद पर बड़ा शॉट, गेंद हवा में, लेकिन नो मैच लाइन में वो गेंद गिरी। 2 की कॉल है, लेकिन मना के वहां पर अख्तर मोहम्मद ने एक अच्छा ओवर यहां पर मुझे लगता है खत्म हुआ। संतोष स्वामी 17 ओवर के बाद 101 रन, 18 गेंदों में 36 रन चाहिए अब यहां से। पिछले ओवर में केवल 2 रन दिया वहां पर संतोष स्वामी ने। चलिए अजिंक्य 11 पूरी टीम तैयार है और कैप्टन टॉस के लिए आ जाए। 18 गेंदों में 36 रन चाहिए। अगर मैं यहां से गेंदबाजी की नजर डालूं तो राजू परचागे इनका एक ओवर बाकी है, विकास राठौर का एक ओवर, शिवाजी जाधव का एक ओवर, राव साहब सूर्यवंशी 2 ओवर और सोपान थलंगे के 2 ओवर। लेकिन अब यहां देखना पड़ेगा कि 18 बॉल में 36, 18 गेंदों में 36 रन चाहिए। चलिए कैप्टन के टॉस के लिए आ जाए। अजिंक्य 11 और गेंदबाजी के लिए फिर से एक बार पिछले ओवर में जिन्होंने 2 विकेटें चटकाई थी, फिर से एक बार गेंद थमाइए शिवाजी जाधव। 18 गेंदों में 36 रन चाहिए, तकरीबन 12 का रिक्वायर्ड रन रेट। फील्डिंग में परिवर्तन, थर्डमैन का खिलाड़ी पीछे, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर और एक डीप मिड विकेट। ये फील्डिंग लगाई वहां पर शिवाजी जाधव ने, लेकिन पिछला ओवर काफी अच्छा रहा। अगर पिछले 2 ओवर की बात करूं, उससे पहले 2 विकेट शिवाजी जाधव, उसके बाद संतोष स्वामी के ओवर में 2 रन। यहां पर रन की मांग है, रनआउट का मौका। इसे कहते हैं गरीबी में आटा गिला। पहले ही 6 विकेट वहां पर गिर चुकी थी, रन लेना चाहते थे, लेकिन जब तक वहां पर वापस आते 7वां विकेट यहां पर खो चुके। अजिंक्य 11 कैप्टन अगर उनके कानों में मेरी आवाज पहुंच रही है तो टॉस के लिए आ जाए। किरण कुमार वाघमारे, अजिंक्य 11, अजिंक्य 11 कैप्टन के टॉस के लिए आ जाए जल्द से जल्द। तुमच्या जे वही पुस्तक दिसायला बॅग ही पेन ही सही
काफी है ना उसमें देखना बैग में ले में बीच में काफी ले। चलो फील्डिंग अपने अपनी जगह पर चल जाए, बैट्समैन आ चुके हैं। क्या नाम है बैट्समैन का? नाम दो मुंडे तो हाथ बताए बैट्समैन। ओके ओके धन्यवाद। 16 गेंदे 36 रन, 16 गेंदों में 36 रन। फिलहाल इस मैच में पूरी तरीके से शिकंजा कसती हुई मुंडे फाइटर्स। फिर से एक बार मैं हमारे दर्शकों को बता चलूं, मुंडे फाइटर्स उनके ओनर कप्तान बालाजी मुंडे पहले या दूसरे मैच में चोट लगी थी, उसके बाद इस टूर्नामेंट से इस मैच में नहीं दिखे, लेकिन वहां से जिस तरह से वहां पर क्रिकेट खेलते हुए नजर आई मुंडे फाइटर्स, बालाजी मुंडे की कमी अब तक महसूस होने का मौका ही नहीं दिया किसी भी अधिकारी कर्मचारी या फिर किसी भी उनके चाहने वाले दर्शकों को। लेकिन लगातार किफायती गेंदबाजी शिवाजी जाधव। आखिरी ओवर में इतना आसान होता नहीं है गेंदबाजी करना, जिस तरीके से वहां पर सेट बल्लेबाज, मुझे लगता है सचिन सर का वो विकेट कहीं ना कहीं इस मैच का टर्निंग पॉइंट विकेट था, क्योंकि एक सेट बल्लेबाज है जिस तरीके से बड़े बड़े शॉट खेल रहे थे, उनका विकेट पर रहना काफी जरूरी था। लेकिन सचिन के आउट होने के बाद संदीप भी आउट हुए, और अक्सर हमने क्रिकेट में देखा है जब भी एक सेट बल्लेबाज होता है तो उसके तुरंत बाद दूसरा भी सेट बल्लेबाज तभी आउट होता है। दोनों ही बल्लेबाजों को एक ही ओवर में आउट किया। वहां से इस मैच में वापसी की संतोष स्वामी का सिर्फ 2 रन का ओवर, और अब 13 गेंदों में 34 रन। अजिंक्य 11 टॉस के लिए आ जाए। बारह गेंदों में 33 रन चाहिए, और दोनों टीमों के कैप्टन आपकी प्लेइंग 11 लिस्ट सबसे पहले देना जरूरी है। टॉस से पहले जो भी आपको चेंज करना है कर लीजिए, टॉस के बाद कोई चेंज नहीं होगा। बॉलिंग सुपर सब और बैटिंग सुपर सब कौन है वो भी आपको लिखकर देना है। फिलहाल 12 गेंदें बची है, 33 रन बनाने। जी हाँ, टॉस हो या फिर ना हो, मैच हो या फिर ना हो, कमेंट्री बॉक्स की जोड़ी कोई नहीं तोड़ सकता, चाहे कितना भी बड़ा गेंदबाज आ जाए। और मैदान में ये जोड़ी नीली टी शर्ट में जो है और मैदान डाला था, इस बार तो यहाँ पर कल क्या मुकाबला जीता था, और हाथ में लिस्ट भी दिख रही है। वाह, सेमीफाइनल की पूरी तैयारी जेब में है क्या? ओके ओके, उनके दिमाग में प्लेइंग 11 नहीं। अजिंक्य 11 हसमुख चेहरा है, हसमुख खिलाड़ी है, लेकिन अगर पीछे मुड़कर देखेंगे तो मुझे लगता है कहीं ना कहीं जो टॉप ऑर्डर में जिस तरह के वहां पर विकेटें गई, चाहे वो सतीश खरात हो या फिर कैप्टन मोहम्मद शमीम, उनका बल्ला आज चला नहीं, जिसके चलते यहां पर थोड़ी सी मुश्किलात में ये चेसिंग करते हुए इको वॉरियर्स 10 बॉल में 30 रन। फिलहाल कोशिश करते हुए राजू परचा के, मुझे लगा कहीं फिर से ना डाइव, मैच का सबसे महत्वपूर्ण कैच मारा था सचिन धनगे, वहां से पूरी तरीके से इस मैच का रुख बदल गया। मुंडे फाइटर्स, मुझे लगता है कहीं ना कहीं यहां से थोड़ा सा अब तराजू जो है मुंडे फाइटर के पक्ष में झुकता हुआ नजर आ रहा है, लेकिन इसके बाद का होने वाला मुकाबला उसके ऊपर भी काफी सारी नजरें, भूमि वॉरियर्स हो या फिर अजिंक्य 11। फिर से बड़ा शॉट, गेंद हवा में है, शिवाजी जाधव, अच्छी कोशिश वहां पर शिवाजी जाधव की, अच्छा ट्राई, कोशिश अच्छी की, लेकिन वो कैच वहां पर पकड़ने में नाकाम रहे। अब तक 5 गेंदों में केवल 6 रन दिए राजू परचा के ने, अगर इस ओवर की मैं बात करूं तो। लेकिन काफी चतुर और चालाक आयोजक और अच्छे खिलाड़ी है बालाजी मुंडे मैदान के बाहर से, मुझे लगता है कहीं ना कहीं इनका काफी बड़ा योगदान है।
फिलहाल पीछे फील्डर मौजूद है, 2 की मांग है, रनआउट का खतरा हो सकता है, डेंजर में दौड़े हैं और अंपायर का इशारा, आउट। दूसरा रन चुराने के चक्कर में रनआउट हो बैठे। 18 ओवर 111 रन, 8 विकेट, 6 बॉल में 26 रन चाहिए, 6 गेंदों में 26 रन। देखना होगा गेंदबाजी के लिए कौन आते हैं, क्या विकास राठौड़ या कप्तान सोपान थलेंगे या कोई दूसरा गेंदबाज। टॉस उधर करने का, हाँ कहाँ करने, इधर करेंगे उधर करेंगे, मैच करेंगे, कहाँ लेके जाता है, हाँ ना अजय अंपायर ऐसा आते इधर करेंगे। 6 बॉल में 26 रन चाहिए, 6 गेंदों में 26 रन। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ भी हो सकता है। 6 बॉल में 36 रन भी बनते हैं, 6 बॉल में 1 रन भी नहीं बनता। लेकिन मुझे लगता है कहीं ना कहीं प्रवीण राठौर और डांगे सर जो काम आईपीएल में आंद्रे रसल, रिंकू सिंह करते वो काम यहां पर करना पड़ेगा अगर ये मैच जीतना है तो। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। थर्डमैन का खिलाड़ी पीछे है, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट विकास राठौड़ के लिए। 26 तुम होना पड़ता हूं इस बार, जी नहीं, बिंदी गेंद, डॉट गेंद। 26 रन चाहिए, 5 बॉल में 26 रन, 5 बॉल में 26 रन। सोपान सर कुछ अलग बातचीत करते हुए वो बोल रहे कि भैया आपको तो रिंकू सिंह बनना पड़ेगा अब यहां से। जैस के बाद जो मैच होगा दोनों के पास, इस बार अच्छा शॉट क्या पे खेला है, उम्मीद है क्या अभी भी बरकरार है। टॉस से पहले जो भी आपको चेंज करना है कर लीजिए, अजिंक्य 11 और विपिन जाधव सर की टीम भूमि वॉरियर्स। लेकिन एक बार टॉस हो गया उसके बाद कोई भी प्लेइंग 11 में चेंज नहीं होगा और सुपर सब में भी। दूसरा सेमीफाइनल मैच भूमि वॉरियर्स और अजिंक्य 11, 4 गेंदों में 22 रन। और इसी के साथ एक और सफलता। अब धीरे धीरे ये मैच मुंडे फाइटर्स के पक्ष में जाता हुआ। चलिए विकेट के बाहर थोड़ा सा सेलिब्रेशन करें, मुंडे फाइटर बच्चे अंदर आ जाए विकेट पर। मुझे लगता है यहाँ पर शायद चलो अंपायर सर थोड़ा 2 मिनट आप जो टॉस कर लो।